गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण क्लास 5th NCERT मोशन ऑफ द अर्थ हा जो चॅप्टर आहे त्याचं मी तुम्हाला मराठीत भाषांतर सांगणार आहे. तर आपल्याला याच्या नावावरूनच कळलं असेल मोशन ऑफ द अर्थ म्हणजे काय आहे की पृथ्वीचं फिरणं, म्हणजे पृथ्वी जी स्वतःभोवती फिरत असते किंवा इतर ग्रहांभोवती उपग्रहांभोवती फिरत असते, सूर्याभोवती फिरत असते. तर या संदर्भामध्येच आपल्याला काय होणार आहे, या धड्यामध्ये या चॅप्टर मध्ये पाहायला मिळणार आहे. टेक अ टॉप, स्पिन इट अँड ऑब्झर्व इट movement. The top turns around itself. Any object that turn about itself actually turn around a certain imaginary line. The turning of an object around itself is called rotation, and the imaginary line around which it rotates is called the axis of its rotation. तर मग आपल्याला हे जर आपण पाहायला घेतलं तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं एक भोवरा घ्या आणि हा भोवरा आपण जेव्हा फिरवतो, ठीक आहे, तेव्हा फिरवताना काय होतं, आपल्याला काय चित्र दिसतं. तुम्ही सगळ्यांनी भोवरा कधी ना कधीतरी फिरवलेला असेल, नसेल तर फिरवून बघा. तर तो भोवरा काय करत असतो, स्वतःच भोवती काय करत असतो, फिरत असतो, बरोबर की नाही. आणि अशी कुठलीही वस्तू जी आहे जी स्वतःभोवती फिरते, ठीक आहे, तर ती प्रत्यक्षामध्ये काय होत असते, एक अदृश्य रेषेभोवती फिरत असते. म्हणजे आपल्याला ती इथे एक अशी काही रेषा दिसत नाही, पण आपण अदृश्य असते, पण एक वलय त्याचं तयार झालेलं असतं. म्हणजे की एक इटसेल्फ ऍक्च्युअली टर्न्स अराउंड अ सर्टन इमॅजिनरी लाईन. द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड रोटेशन. आणि ही जी वस्तू जी आहे ती स्वतःभोवती जी फिरत असते त्यालाच आपण काय म्हणतो, रोटेशन असं म्हणतो. And the imaginary line around which is rotates is called the axis of its rotation. आणि जी वस्तू आहे ती ज्या अदृश्य इमॅजिनरी लाईनच्या अराउंड फिरत असते त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे परिवलनाचा अक्ष. ऍक्सिस म्हणजे अक्ष या अर्थाने शब्द वापरलेला आहे. तर म्हणजे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक भोवरा घ्या. भोवरा काय करत असतो, भोवरा हा स्वतःभोवतीच फिरत असतो. आणि स्वतःभोवती फिरत असताना आपल्याला एक दिसत नाही, पण त्याच्या भोवती एक इमॅजिनरी लाईन असते. म्हणजे इमॅजिनरी लाईन म्हणजे काय की अदृश्य अशी लाईन असते जी आपल्याला अशी प्रत्यक्षात दिसत नाही, पण तिचं काम त्या लाईन भोवतीच सुरू असतं. तर अशी कुठलीही जी एक वस्तू आहे, द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ, की जी स्वतःभोवतीच फिरते त्याला आपण काय म्हणतो, रोटेशन असं म्हणतो. आणि जी अदृश्य अशी जी लाईन आहे त्याच्या भोवती जे रोटेशन होतं त्याला ऍक्सिस ऑफ रोटेशन असं म्हटलेलं आहे. अशा दोन वेगवेगळ्या व्याख्या आहेत, लक्षात घ्या. आता नेक्स्ट त्यांनी एक प्रयोग सांगितलेला आहे. टेक अ ग्लोब लाईक द वन ऑफ द पिक्चर अँड स्पिन इट. Note the line around which it rotates. Now take a plumb line and hold it close to the globe as shown in the picture. So if you can get a plumb line, tie a long thread to an eraser and make one. So you will see that a plumb line and the earth axis are at the angle to the each others. That is the earth of axis is inclined. So what they are telling here, they are telling here की त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जर पिक्चर पाहिलं, जर आपला ग्लोब आपण घेतला, ठीक आहे, पृथ्वी गोल जर समोर घेतलात आणि मग आपण जर पाहिलं आणि जर त्याला स्पिन केलं तर तुम्हाला काय दिसेल, तर कुठली लाईन नोट करायला सांगितली त्यांनी. नोट द लाईन अराउंड विच रोटेट्स. तर कुठली लाईन जी आहे ती फिरेल त्याच्या भोवती, तर याचं तुम्हाला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. आणि मग पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी की एक प्लम लाईन घ्या, प्लम लाईनला होल्ड करा, इट क्लोज टू द ग्लोब ऍज शोन इन द पिक्चर. की जसं पिक्चर मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की त्या ग्लोबला काय करायचं आहे, एका साइडनी काय करायचं आहे, पकडायचं आहे. इफ यू कॅनॉट गेट अ प्लम लाईन, जर तुम्हाला प्लम लाईन भेटली नाही तर काय करायचं आहे, एक लांब दोरा घ्यायचा आहे आणि इरेजरला तो काय करायचा आहे, बांधायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर
ज्या रोटेशन वाईज ते फिरतं, तो यू विल सी दॅट अ प्लम लाईन अँड द अर्थ ॲक्सेस ॲट द अँगल इच अदर्स. तर मग अर्थचा जो ॲक्सेस आहे आणि आपण जी प्लम लाईन काढणार आहे त्याचा जो ॲक्सेस आहे तो आपल्याला एकाच अँगलनी फिरताना दिसेल. सो दॅट इज द अर्थ ॲक्सेस इज इन्क्लाइंड. तर मग याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो की जो अर्थचा ॲक्सेस आहे, ठीक आहे, तर मग त्याचा आपल्याला अक्ष कसा दिसणार आहे, कललेला दिसणार आहे. म्हणजे एका साईडला तो काय होतो, असं झुकलेला आपल्याला तो ऑटोमॅटिकली दिसतो. तर हे त्यामागचं कारण आहे. So the earth rotates which its axis inclined like this. The line north in the picture shows the earth axis. It passes through the center of the earth. The points N and S are called the poles of the earth. N is the north pole and the earth and S is the south pole. So if a circle were drawn around the surface of the earth exactly between the north and south poles, it would divide the earth into two equal parts. The imaginary circle is called equator. The two equal part it makes of the earth are called the northern hemisphere and southern hemisphere. तर मग याच्यात त्याने काय म्हटलेलं आहे, जर आपण पाहिलं तो जो ॲक्सिस आहे, ठीक आहे, हा जो ॲक्सिस आहे तो आपल्याला काय झालेला दिसतो की तो आपल्याला एका साईडनी काय झालेला दिसतो, कललेला दिसतो. कललेला दिसणे म्हणजे काय की एका साईडनी तो झुकलेला आपल्याला असा दिसतो. तर म्हणजेच काय होत असतं, या स्थितीमध्ये पृथ्वीचं काय होत असतं, तर परिवलन होत असतं. ठीक आहे. इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ. आणि मग जर आपण पाहिलं तर चित्रामध्ये जसं दाखवलेलं आहे, पृथ्वीचा अक्ष हा एन आणि एस ह्या दोन चिन्हानुसार आपण दाखवतो. हा नॉर्थ वरचा असतो आणि हा साऊथ खालचा असतो. तर मग आपण जर पाहायला गेलं तर हे जे दोन्ही बिंदू आहेत, नॉर्थ व एस हा बिंदू आहे, यांना पृथ्वीचे आपण काय म्हणतो, ध्रुव असं म्हणतो. ठीक आहे. तर नॉर्थ ही जी बाजू आहे, या लॅटिट्यूडच्या वरची ही जी संपूर्ण बाजू आहे, तर याला आपण काय म्हणतो, उत्तर ध्रुव असं म्हणतो. आणि हा खालचा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो, दक्षिण ध्रुव असे म्हणतो. तर मग असे वेगवेगळे काय आहेत, हा जो आहे हा काय आहे आपला दक्षिण ध्रुव आहे आणि हा जो आहे हा आपला काय आहे, उत्तर ध्रुव आहे. So if a circle drawn were around the surface of the earth exactly in between north and south poles, आणि जर आपण पाहिलं तर उत्तर आणि दक्षिण या ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक जर वर्तुळ काढलं तर त्या वर्तुळाचे काय होतात, दोन समान भाग होतात. ठीक आहे, दोन इक्वल पार्ट होतात. आणि मग पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळालाच आपण काय म्हणतो, इक्वेटर असं म्हणतो. So what is the equator? If they will ask, so what you will tell to definition of the equator? Equator means what? If a circle were drawn around the surface of the earth exactly in the between south and north poles, it would divide the earth in the two equal parts. So this imaginary circle is called a equator. म्हणजे त्यांनी काय सांगितले, आपण जर एक पृथ्वीचं सरफेस काढला तर त्याच्यामध्ये दोन आपल्याला एक नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल दिसतो. आणि मग त्याचप्रमाणे जर त्याचे दोन वेगवेगळे भाग केले तर त्याच इमॅजिनरी सर्कलला आपण काय म्हणतो, इक्वेटर असं म्हणतो. आणि हे जे टू पार्ट्स आहेत, इक्वल पार्ट्स, इट मेक्स ऑफ द अर्थ आर कॉल्ड द नॉर्थन हेमिस्फियर अँड साऊथर्न हेमिस्फियर. आणि म्हणूनच आपण हा जो वरचा भाग आहे तर याला आपण नॉर्थन हेमिस्फियर म्हणतो आणि हा खालचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, साऊथर्न हेमिस्फियर असं म्हणतो. आता त्यांनी पुढे ही एक आकृती दिलेली आहे, तर याच्यातून आपल्याला समजेल की यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे. तर स्टँड अ कॅन्डल इन द मिडल ऑफ अ लार्ज टेबल, ड्रॉ अ बिग सर्कल अराउंड द कॅन्डल, place a globe at any point on this circle, light this candle, see it is the dark in the room, suppose that is the candle is the sun
Observe which part of the globe gets the sunlight and which one does not. Now looking at the globe from the direction of the earth north pole, turn in it anti-clockwise. This is how the earth rotates, etc. It rotates from the west to east. As the earth rotates, its different part come into the light of the sun and one after and another and turn away from it also in the same order. मग याच्यामध्ये त्यांनी ह्या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे, एक टेबल घ्या आणि या टेबलच्या बरोबर मध्यभागी त्यांनी काय केलेलं आहे, एक मेणबत्ती उभी केलेली आहे आणि मेणबत्ती समोर एक मोठं असं वर्तुळ काढायला सांगितलेलं आहे आणि या वर्तुळाच्या एका बिंदूवर त्यांनी काय सांगितलेलं आहे, पृथ्वी गोल ठेवा. म्हणजेच काय ठेवा, आपलं त्यांनी सांगितलेलं आहे ग्लोब प्लेस करा. आणि मग तो ग्लोब प्लेस केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या कॅन्डलला काय करायचं आहे, लाईट करायचं आहे, म्हणजे मेणबत्ती चालू करायची आहे. सी. आणि मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, संपूर्ण जी रूम आहे, मग संपूर्ण रूम मध्ये आपल्याला अंधार करायचा आहे. आणि सपोज दॅट द कॅन्डल इन द सन, आणि म्हणजेच मेणबत्ती म्हणजे कोण आहे, सूर्य आहे असं आपल्याला काय करायचं आहे, इमॅजिन करायचंय. आणि मग आता तुम्ही काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे ग्लोबचा कुठल्या पार्टवर जास्त उजेड पडतो आणि कुठल्या पार्टवर उजेड जास्त पडत नाही. सो मग काय तुम्हाला दिसेल, तर पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून जर आपण पाहिलं तर काय होतं, घड्याळाचा जो काटा आहे की नाही, अँटी क्लॉकवाईज जर आपण पाहिलं तर मग त्याच्या विरुद्ध दिशेने आपण ते फिरवायचं आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने पश्चिमेकडून पूर्वेकडे ही या सिक्वेन्स मध्ये काय होत असते, रोटेट होत असते. कशी होते रोटेट, वेस्ट टू ईस्ट होते. ठीक आहे. आणि कुठल्या डायरेक्शनने केल्यानंतर, नॉर्थ पोल जे आहे म्हणजे उत्तर ध्रुव आहे त्याच्याकडून आपण जर अँटी क्लॉकवाईज जर त्याला फिरवलं तर ती कशी येणार आहे, वेस्ट टू ईस्ट, स्वतःभोवतीच ती रोटेट होणार आहे. आणि याचे जर आपण पाहिले तर वेगवेगळे पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. तर मग पृथ्वी गोलाचे विविध भाग आपल्याला क्रमाने उजेडात येताना दिसतात आणि त्याचप्रमाणे उजेडापासून दूर जाताना देखील दिसतात. तर ज्या भागावर उजेड पडतो त्याला आपण दिवस असं म्हणतो आणि ज्या भागावर अंधार पडतो त्याला आपण काय म्हणतो, रात्र झालीये असं म्हणतो. ठीक आहे. तर हे आपल्याला त्यांनी या आकृतीमधून सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे, सनराइज आणि सनशाईन. तर त्यांनी सांगितलेलं आहे, एक स्टिक अ रेड बिंदी ऑन अ ग्लोब, set up a previous model of the globe and the candle turn the globe anti-clockwise. Note when it is sunrise, noon and sunset at the location of a bindi. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक रेड कलरची बिंदी घ्यायची आहे, ती ग्लोबवर आपल्याला काय करायची, चिटकवायची आहे आणि मग हाच प्रयोग करायचा आहे. आणि हा प्रयोग करताना मेणबत्ती घेऊन हा प्रयोग आपल्याला करायचा आहे आणि सेम तसंच अँटी क्लॉकवाईज आपल्याला काय करायचं आहे, ते घड्याळ जे आहे ते फिरवायचं आहे. म्हणजे घड्याळ जसं अँटी क्लॉकवाईज फिरतं त्याच पद्धतीने आपल्याला तो ग्लोब फिरवायचा आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे की मग आपल्याला पाहायचं आहे की सूर्योदय कधी होतो, त्यानंतर मध्यान्ह कधी होतो म्हणजे आफ्टरनून कधी होते आणि सनसेट म्हणजे सूर्यास्त कधी होतो. तर या तिन्ही वेळेस आपली जी बिंदी आहे ती कुठल्या कुठल्या प्लेसला लोकेट होईल याद्वारे तुम्हाला कळेल की आपलं जे पृथ्वीचं रोटेशन आहे ते कुठल्या पद्धतीने चालू. So after one sunrise, now when the next tone occurs at the bindi, you will see that this happens when the earth completes one rotation, that is when it makes one complete turn around itself. This period of time that the earth takes to complete one rotation is called a day. A day has two parts, daytime and nighttime, or simplify day and night. For this purpose of measuring time, we divided whole day into 24 parts, each of which is called hour. तर मग त्यांनी तेच सांगितलेलं आहे, जर आपण ही लाल टिकलीवर जर सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते बघायचं. तर अशा पद्धतीने त्यांनी काय सांगितलेलं आहे, पृथ्वीची स्वतःभोवतीची जेव्हा एक फेरी पूर्ण होती
ठीक आहे, एक राऊंड त्यांचा स्वतःभोवती काय होतो, पूर्ण होतो, म्हणजे 1 रोटेशन त्याचं कंप्लीट होतं. तर मग तेव्हा काय होतं, सन राईज होतं. तर याचप्रमाणे आपल्याला काय म्हटलेलं आहे, म्हणजे सनराईज होतो म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, डे असं म्हणतो, की एक कंप्लीट रोटेशन त्याचं झालं की इज कॉल्ड अ डे. त्याला आपण दिवस असं म्हणतो, किंवा सकाळ झाली असं म्हणतो, किंवा सूर्योदय झाला असे म्हणतो. आणि याच पद्धतीने मग पृथ्वीच्या एक रोटेशन जे झालं होतं या कालावधीला आपण एक दिवस असं म्हणतो. आणि मग एक दिवस झाल्यानंतर काय म्हटलेलं आहे, परत एका दिवसाचा एक दिवस आणि एक रात्र असे 2 भाग पडतात, कारण आपण 24 तासांचे समान भाग पडतो आणि प्रत्येक भागाला 1 तास असं म्हणतो. आणि मग 1 तास असं जर आपण धरलं तर 24 पार्ट्स मध्ये होल डे आपला काय होतो, डिवाइड होतो, सिंपल डे आणि नाईट. आणि म्हणून या पद्धतीनेच आपण काय करतो, त्यावेळेचं नियोजन करतो, त्याला या 24 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो आणि ईच ऑफ विच इज कॉल्ड अन आवर. आणि प्रत्येक भागाला आपण 1 तास असं म्हणतो. आणि मग याप्रमाणे आपण घड्याळाचं मोजमाप करत असतो. आता नेक्स्ट पॉइंट आहे अ इयर. नाउ मूव्ह द ग्लोब अलॉंग द circle on the table as you do. This keep rotating the globe and ensure the axis does not change its orientation. Eventually the globe will come back to its original place on the circle. This is how the earth revolves around the sun even as it rotates around itself. The period of time the earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. There are about 365 days and 6 hours in a year. मग याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर वर्ष कसं होतं किंवा एक इयर कसं होतं ते बघायचं आहे. की पृथ्वी गोल जो आहे तो आपण जर आपल्या टेबलावर ठेवला, जो ग्लोब आहे, तर मग आपल्याला काय दिसेल की तो आपल्याला पुढे सरकताना दिसेल. आणि मग आपण जसं पुढे सरकू तर हे करत असताना आपल्याला तो पृथ्वीचा जो ग्लोब आहे तो सतत फिरत ठेवायचा आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याची अक्षाची दिशा बदलणार नाही, याची मात्र आपल्याला तो ऍक्सिस जो आहे तो चेंज होणार नाही. नॉट चेंज, ऍक्सिस डज नॉट चेंज इट्स ओरिएंटेशन, म्हणजे तो त्याची दिशा बदलणार नाही, ऍक्सिस जो आहे तो, ह्याची काळजी आपण घ्यायची. आणि मग जेव्हा तो इव्हेंच्युअली तो ग्लोब जो पुढं 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 जाणार आहे तर पुन्हा तो सुरुवातीच्या जागी पोहोचणार. आणि त्यामुळे काय होणार, पृथ्वी स्वतःभोवतीच फिरत फिरत असताना सूर्याभोवती पण ती काय करणार आहे, ती रोटेट करत राहणार आहे. आणि म्हणून हे जे संपूर्ण रोटेशन होण्यासाठी जो कालावधी लागतो तो किती असतो, 365 डेज अँड 6 hours असतो. आणि मग म्हणून आपण त्याला 1 year असं म्हणतो. ठीक आहे. तर मग तुम्हाला कळाला असेल, हा जो मी चॅप्टर आहे तो अतिशय स्पष्ट, स्वच्छ आणि क्लिअर भाषेमध्ये तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला आहे. तर असाच जास्तीत जास्त मुलांना हे समजावं आणि मराठीतून जे मुलांना इंग्लिशमधून मराठी ट्रान्सलेशन करणं अवघड जातं, तर याच हेतूसाठी मी जे हे केलेलं आहे. तर हे तुमच्यासारख्या अशाच अनेक मुलांपर्यंत हे पोहोचवा. तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपला जो चॅनेल आहे सनशाईन एज्युकेशन एक्सप्रेस, याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.